स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने एक वृत्त प्रकाशित केले की शिवसेना शिंदे गटामध्ये अकोला शहर अध्यक्ष व काही नगरसेवक पक्ष प्रवेश करीत आहेत। त्या वृत्ताबाबत विविध मान्यवरांच्या आम्हाला प्रतिक्रिया प्राप्त झाल्या। यामध्ये अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख राजेश भाऊ मिश्रा यांनी आमच्या प्रतिनिधीशी फोनवर बोलताना याबाबत माहिती दिली की मी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच सैनिक असून मी कुठल्याही पक्षात जाणार नाही। मी फक्त बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्येच आहे, राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी सुरतवरून फोनवर आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली। विषय नहीं गया काही विषय नाही ते माझं सुरत में हूँ अभी। असा सध्या कोणताही विषय नहीं आहे। मी जिथे आहे तिथे सध्या आहे मी। हाँ, मेरा अभी कोई विषय नहीं है। आपण पक्षासोबत आहो आम्ही वरिष्ठांना पत्र दिलेले नाही। एखादी व्यक्ती किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किंवा इतर पक्षातील नेते पक्षात प्रवेश करत आहेत तर आम्ही त्यांचे सहकार्यच केलं पाहिजे। शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन भाऊ नवले यांची ही प्रतिक्रिया। एखादा व्यक्ती जर आमच्या पक्षात प्रवेश करत आहे, उबाटा गटाचे काही पक्षाचे प्रवेश करत आहेत, इतर पक्षातले काही लोक जे आहेत ते प्रवेश करत आहेत, पक्षवाढीसाठी आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्यच केलं पाहिजे। मागेही एका लोकमतमध्ये एक न्यूज आली होती की आमच्या शिवसेनेचे शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील काही पदाधिकारी उबाटा गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना आमच्या पक्षात आणण्यासाठी लोणी लावत आहे। नेमकं सूत्र कोण असतं हेच मला कळत नाही आणि कोणी माहिती देते, कोण अशी माहिती देते। माननीय शिंदे साहेबांचा पक्ष, शिवसेनेचा पक्ष हा माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे। त्यामध्ये कोणाला लोणी लावायची आवश्यकता नाहीये। हा निश्चितच लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये सर्वांनाच लढण्याचा अधिकार आहे। परंतु अकोला पश्चिम मधील एक व्यक्ती जे उबाटा गटाचे पदाधिकारी आहेत ते महानगर आपल्या विधानसभेमध्ये निवडणूक लढले आणि स्वतःचं डिपॉझिट सोडा, स्वतःची लाज सुद्धा ते राखू शकले नाही। एका बाजूला हिंदुत्व विचारधारेच्या लढाई म्हणून महायुतीचा उमेदवार लढत होता आणि एका बाजूला हिंदुत्वाचीच हाक देऊन औरंगजेबच्या विचारधारेशी लढणारा एक उमेदवार, ज्याला फक्त काँग्रेसची उमेदवार सीट निवडून आणण्यासाठी तो लढत होता। असा व्यक्ती आज आमच्या सोबत जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच अशा व्यक्तींना आमचा विरोध असेल। आमचे अकोल्यातील स्थानिक बाजीराज साहेब हे नेते असतील, आमचे मुंबईतील काही नेते असतील, माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब असतील आणि वरिष्ठ जेही नेते आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे सांगू की ज्या व्यक्तीमुळे आपल्या पक्षात आल्यानंतर विचारांची कुठेतरी घालमेल होणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या पुढील ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि पुढे जे आम्हाला जनतेसमोर जायचं आहे यावेळेस आम्हाला प्रश्न पडेल, त्यामुळे अशा व्यक्तीला आपण आपल्या पक्षात स्थान देऊ नये ही विनंती निश्चितच आम्ही करणार आहे। परंतु जरीही काही नेत्यांची इच्छा असेल, काही पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल की बा आपण पक्षात त्यांना सामावून घेतलं पाहिजे, कोणाला सामावून घेतलं पाहिजे, तर अशा व्यक्तीपासून आम्ही तरी सदैव आणि सदैव दूर राहू हे तितकं निश्चित आहे। परंतु स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने हेही दाखवलं की जर असा व्यक्ती जर आमच्या पक्षात आला तर आम्ही पक्ष सोडू वगैरे असं काही, तर असं काहीही नाही आहे। एखाद्या देवलोकात रावणनगर आला किंवा एखादा राक्षस आला म्हणून देव काही आपला देवलोक सोडून जात नाही। एखादा व्यक्ती जर वेगळ्या विचाराचा आला तर त्या व्यक्तीपासून आम्ही दूर राहू, परंतु आम्ही पक्ष सोडणार हा विषयच कुठे येत नाही। आमचा पक्ष आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे
यांची विचारधारा जिथं आहे त्या विचारधारेसोबत आम्ही सदैव आणि सदैव राहू. यामध्ये कोणी येवो किंवा जाओ, पक्षात आम्हाला काही मिळो किंवा न मिळो, आम्ही विचारधारेशी एकनिष्ठ आहोत आणि या महाराष्ट्रातील देशातील जनतेच्या विकासासाठी, भल्यासाठी, विचारांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या स्वराज्य घडवण्यासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी, देश घडवण्यासाठी कार्य केलं, त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारेला नमन करून आम्ही सदैव जनसेवेत राहू. मग कोणी येवो किंवा जाओ. तेव्हा जी बातमी लागली त्याच्यामुळे कुठेतरी दिशाभूल होऊ नये म्हणून हा खुलासा मी आज दिला आहे. आणि निश्चितच असं पुढे काही प्रकार असला, कुणाचं पत्र द्यायचं असलं किंवा काही विरोध असला तर आम्ही खुल्या मनानं जनतेच्या समोर येऊ. लपून छपून कुठलंही कार्य करू नये. जय महाराष्ट्र.